हे आहेत अशोक काशीनाथ तट्टू, मोहोळ तालुका खालापूरमधले एक भात उत्पादक शेतकरी. गेली 23 वर्ष यशस्वी भात शेती करत आहेत आणि गेली 5 वर्ष ओळीमध्ये भात लागवड करणारे शेतकरी म्हणून यांचा गौरव आहे. मी अशोक काशीनाथ तट्टू, राहणार मोहोळ तालुका खालापूर, जिल्हा रायगड. मी आज गेले 5 वर्ष एका लाईनीमध्ये भात लावत आहे. गेल्या वर्षी 64-44 लावलं होतं, यंदा जया लावलेलं आहे. नेहमी विद्यापीठाने जे हे केलेलं आहे ते जया वाण लावलेलं आहे. आणि आता 25/6 या दिवशी आम्ही ती लागवड केलेली आहे आणि आता 1 महिन्याचं पीक झालेलं आहे. यंदा जया लावलेला आहे. 1 तारखेला पेरलेला आहे. 1 जून 2023 या दिवशी पेरलेला आहे आणि 25 जून 2023 या दिवशी तो लावलेला आहे. आता हे जे भात लावलेलं आहे आम्ही ते कृषी अधिकारी यांच्या सल्ल्याने असं घेऊन लावलेलं आहे आणि आम्ही सगळ्या प्रकारचे जे सांगतात त्याप्रमाणे आम्ही करत असतो. म्हणजे झिंक टाकलेलं आहे, बोरॉन टाकलेलं आहे, DAP ह्याच्यामध्ये आहे, शेणखत आहे. तर या आणि सरळ ओळीतमध्ये लावण्याची पद्धती जर सगळ्यांनी अवलंबली तर भाताचं उत्पन्न निश्चितच चांगलं येणार आहे. अलग लक्षात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही 2000 सालापासून ही जमीन करत असतो. आज 23 वर्षामध्ये मला कधीही तोटा आला नाही. भाताचं उत्पन्न भरपूर मिळतं. 2000 साली ज्यावेळेला आम्ही 64-44 लावलं होतं त्यावेळेला आम्हाला आवटे साहेब आणि फुलसुंदर साहेब या दोघांनी मार्गदर्शन करून आम्ही पहिल्यांदी 64-26 ह्या हायब्रिड जात लावली होती. त्याच्यानंतर आता याच्या 2-4 वर्ष अगोदरपासून भोमे साहेब आणि आता नवीन राजून साहेब यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळत आहे. ओळीत लावल्यामुळे कीड रोग कमी येते, बेडणी काढायला लेबर कमी लागतात, सरळ बेडणी होते, पटापट काढता येते, हे फायदे होत असतात. ओळीत लावण्यामुळे पटापट लावणी होते, कोपरे कानाकोपरे सगळे लावून घेतात, फुटवा भरपूर येतो. अलग लक्षात. आणि इकडे ह्या सगळ्या फुटव्यांची संख्या चांगली आलेली आहे आणि इतर साधं लावण्यापेक्षा ओळीत लावण्यानं खूप छान आणि उत्पन्न जवळजवळ 1.5 पटीने वाढत जातं. यंदा जया खरीप भात लागवड केली होती. उत्पन्न चांगलं आलेलं आहे. या मशीनच्या साहाय्याने आम्ही हे सगळं भात साफ आणि झोडून घेतलेलं आहे आणि उत्पन्न चांगलं आहे. 69 किलो प्रति गुंठा भात आलेला आहे आणि पाठीमागच्या बाजूला बघता ही सगळे आम्ही पोती भरलेली आहेत. साधारण 140 किलो भात आहे, पोती आहेत. गेली 23 वर्ष नफ्याची भात शेती केल्याबद्दल श्री काशीनाथ तट्टू आणि अशोक तट्टू यांचा विभागीय कृषी सहसंचालक मान्य माने साहेबांच्या हस्ते नुकताच यांचा सत्कार करण्यात आला. श्री अशोक तट्टू आणि त्यांचे कुटुंबीय भात शेतीबरोबर सोनचाफा लागवड आहे, नारळ लागवड आहे, इतर फळबाग पिकांची सुद्धा चांगल्या प्रकारे लागवड आहे. कापसासुद्धा प्रायोगिक लागवड खूप यशस्वी पद्धतीने त्यांनी गेल्या वर्षी केलेली होती. इतर सर्व पिकं ह्याच्याबरोबर आपण शेतामध्ये पाहू शकता की सोयाबीनची सुद्धा यशस्वी लागवड प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी केलेली होती आणि चांगल्या प्रकारे सोयाबीनचं सुद्धा उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे.